नमस्कार. मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसत आहेत. उद्यापासून पुन्हा त्यांचं रखरखत्या उन्हात उपोषण सुरू होईल आणि एक वेगळा मुद्दा महाराष्ट्राच्या जनतेसमोर परत चर्चेला येईल. मनोज जरांगे यांची मागणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ओबीसीतलं आरक्षण मिळावं, त्यांना हैदराबाद गॅझेट लागू व्हावं, त्यानुसार प्रमाणपत्र मिळावेत, त्याची व्हॅलिडिटी व्हावी, सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी, गुन्हे वापस घ्यावेत, महामंडळामार्फत सुरू असलेली व्याज परतावा योजना ही अधिक तीव्रतेनं चालावी, त्या व्याज परताव्याच्या योजनातले रखडलेली कामं पूर्ण व्हावीत, या सगळ्या मागण्या घेऊन मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत. अगदी मनातली एक वाक्य बोलतो मी. एखाद्या समाज घटकाचं हित करणारं एखादं आंदोलन एखादा व्यक्ती चालवत असेल तर त्याला यश मिळणं आवश्यक असतं आणि ते त्या आंदोलनाला मिळावं अशी अपेक्षा आहे. या अशा आंदोलनकर्त्या व्यक्तीच्या आयुष्याचं नुकसान होऊ नये असं आमचंही मत आहे. त्यामुळं रखरखत्या उन्हात आंदोलन सुरू असल्यावरती जे काही हाल होतील आणि त्यातून समाज मन जे पेटेल ते न घडता, ते आंदोलन न होता या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची व्यक्तिगत धारणा आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी मागणी सुद्धा आहे आणि ज्या लोकांना प्रयत्न करायचे ते करावे. दादा उमदा यासाठी म्हणालो की आपल्या आयुष्याला झोकून देऊन हा माणूस उपोषणाला बसलेला आहे. त्यामुळं काय व्हायचंय ते होऊ दे, मी बाजेवर बसून उष्माघातानं काय व्हायचं ते होईल असं म्हणताना दादा भावूक झाले होते. ते वाक्य ऐकवतो आणि त्यांचं उमदे पण सांगतो. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल ते होईल. उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाहीये, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय. तर आपण आपली का कदर करायची. ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे. आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे. आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लाहीलाही होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. पाहिलं म्हणजे रखरखत्या उन्हात बाजेवर पाणी न पिता, अन्न न घेता उपोषणाची सुरुवात झाली ना तर अजून मराठवाड्यात 45-46 डिग्रीचा पारा चालू आहे. आणि या स्थितीत असं रखरखत्या उन्हातलं आंदोलन हे ना मनोज जरांगे यांच्या प्रकृतीला सहन होणारं आहे, ना ते योग्य आहे त्यांच्यासाठी, ना महाराष्ट्राला ते सहन होणार आहे. त्यामुळे तसं आंदोलन करू नये अशी आमची व्यक्तिगत इच्छा आहे, ती मागणी आहे. मनोज जरांगेंनी ते ऐकावं असं आम्हाला वाटतं. खरं तर दादांचा हा मनाचा उमदेपणा, मी दादा शब्द वापरतोय बरं का, मनाचा उमदेपणा, की आपल्या आयुष्याला झोकून देण्याची सवय ही भन्नाट आहे. आणि कधी कधी ना म्हणजे हा उमदेपणा अधिकच भाषेची तीव्रता वाढवत येतो. पहिल्यांदा मी म्हणायचो की ते जेव्हा चिन्नाटांना फ्रेम भाषा वापरतात, जेव्हा ते फडणवीसांना शिव्या घालतात, तेव्हा ते आत्यंतिक उपाशीपोटी घडलेली कृती असते. ॲसिडिटी वाढल्याने ते होत असतं आणि पुन्हा त्याच वेदनेत जायचं आहे, पुन्हा त्याच वेदनेत जायचं आहे याची कल्पना सुद्धा माणसाला असह्य करते. आणि त्यातून हा उमद्या मनाचा नेता जे काही शब्द वापरतो तेही तुम्हाला मला ऐकवायचे आहेत. अट एक आहे, आता मात्र एक तर घरी ऐकत असाल तर फोनच्या स्पीकरचा आवाज कमी करा, शक्य असेल तर कानाला हेडफोन लावा आणि मग ती भाषा ऐका. कारण उमद्या नेत्याने व्यक्त केलेली भाषा ही म्हणजे त्यांच्या तोंडातून सहजपणे आली असेल, पण ती परिवाराच्या समोर ऐकण्याची भाषा नाही आहे. म्हणून जरासं ते कमी आवाजात ऐका. ऐका दादा काय म्हणतात. इकडे गांडीचे कामं करतात आणि इकडे लोकांना म्हणतात इकडे भोकावणे बोलत आहेत. केवळ हे चर्चेचं गुराळ सुरू आहे. चर्चेचं गुऱ्हाळच नाही तर काय, पुरं गांड सुंटा केली, नुसता फेस पाडा चर्चा करू करू. कायला बोचाची करतो रे चर्चा. आता फायनल ठरलंय मग तुमचं?
आता काय ठराच राहिलं बा, तो पूर्व ऐकलं ना बाबा, आता काय तो फेस पडला बाबा मग आपला सगळं ठरलं. आता मरूच तर मी उठत नाही, तुला काय करायचं, तू तिथंच राह मायापाशी. पाहिलं, असा माणूस असतो ना की काही ठेवत नाही. आता मी त्या शब्दाची पुनरावृत्ती नाही करू शकत, कारण तुम्ही आता आवाज वाढवणार आहात. त्या शब्दांची पुनरावृत्ती नाही करू शकत, कारण का उगाच आपण त्यांच्या मनात आत्यंतिक विद्वेषातून, रागातून आलेले शब्द आपण पुन्हा पुन्हा कशाला वापरायचे. त्यामुळे ते शब्द पुन्हा पुन्हा मी वापरत नाही. पण माणूस गडी मात्र मोठ्या उमद्या मनाचा आहे, म्हणजे झोकून देतो. आणि संघर्ष करताना सुद्धा ना, म्हणजे तो आपण कोणाशी करतो त्याचा विचार करत नाही. हो, जातीसाठी, स्वतःच्या माणसांसाठी हे असं अंगावर जाणं, त्याला जिगर लागतो, काळीज लागतं. आणि ते काळीज मनोज जरांगेंच्याकडे आहे. आणि याच काळजातून त्यांनी याआधी सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्यावरती टीका केलेली आहे. म्हणजे ऐकवतो काही शब्द. राज्यातले आणि शासनाच्या मायाचा चिन्हामध्ये ती करायची नीट करा, नाहीत नका करू. इथं लोक मरायला लागले, तो कशी तापाशी जी आर कव्हर काढते 5 महिन्यापासून. काय घालायला राज्य चालले ते असलं काही संयम असतो, काही समाजाला बी. आम्हाला काही संयम आहे. 5-5, 7-7 महिने दिले तुम्हाला. तुम्ही काय वेळात करायला लागलं का आमच्या मराठ्यात जातीला म्हणा 31 मार्च पोत ही केलं, 31 मार्च पोत. 31 मार्च त्याचा बापान केलं, 31 मार्च त्याच्या मायाचा चिन्ह कोणते भाड ठेवू. मी तुला म्हणतो का काही, तुला काय का मी तोंडावर नाव घेतलं का, तू लाड कोण आहे काय मी म्हणलो का, तू किती मोठा श्रीमंत. उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे, मोठा लोक आहेत म्हणून. पण तुम्ही नीच नालायक नाही घालात. तू आम्ही म्हणलो तुला, तू असं का मागू, तू त्याच्या पायाचा ठेव, थुकाचा ठेव, त्याचा गु खाजा उची कर रोज मुठभर. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. आमच्या गरीब मराठ्यात ढवळाढवळ करू नको. तुला मागात पडन ते लाड्या का कोण आहे तू. यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बास रे, त्याच्यासाठी जेवण नाही. तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारदार आमच्या सुद्धा हातात आहे. पण हे जुनं झालं, याला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही आहे. काही नवे विशेष वाक्य दादांनी पुढे आणलेले आहेत. बाकी काही असो, दादांची ही भाषा आपण विसरू शकतो, तिला कानावेगळं टाकू शकतो. माझं म्हणणं इतकंच आहे की समाज कधीतरी कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवत असतो, त्याच्या मागे जात असतो. असा माणूस जपायचा असतो. एखाद्या डब्बीत कापूर जसा जपावा, कारण कापूर उघडा ठेवला ना की उडून जातो. हां, भलेही काही काळ त्या परिसरात कापराचा वास राहतो, पण उडून जात असतो. तसा मनोजदादा हा उमदा कापूर वस्तू आहे, त्याला डब्बीत घालून ठेवणं जास्त आवश्यक आहे. डब्बीत घालून म्हणजे जपण्यासाठी डब्बीत घालून ठेवणं, कारण अशी चांगली माणसं जपायची असतात, ती दीर्घकाळ चालली पाहिजेत. त्यांनी खूप काम केलं पाहिजे आणि समाजाला मोठं केलं पाहिजे. बाकी उमद्या मनाच्या दादाला उपोषण न घडण्यासाठीच्या माझ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज